2, inhale, exhale, 3, inhale, exhale, 4, inhale, exhale, 5, inhale, exhale, 6, inhale, exhale, 7. हात सोडून द्या. आता हाताचा आधार न देता दादा कसं खाली बसलेलं तसं बसायचं सगळ्यांनी पटकन बसा. आपण दीर्घ श्वसनाची आवर्तन करूया. त्यासाठी आहे तो श्वास सोडून घेऊया. एक दीर्घ खोलवर श्वास भरून घ्या आणि अगदी सावकाश संपूर्ण ताण निघून गेला आहे. श्वासाची गती हळूहळू कमी होत आहे. त्याकडे लक्ष. जाणीवपूर्वक श्वासाची गती कमी झाली आहे. आपल्याला प्रचंड आत्मविश्वास पाहिजे आणि अभ्यासात आपली चांगली प्रगती व्हायला पाहिजे. ह्यासाठी आपण एक संकल्प करूया की मी दररोज योग साधना करत आहे आणि पुढे सुद्धा करत राहणार आहे. आता सावकाश कमरेतून सरळ होऊया. दोन्ही हात छातीपाशी, दोन्ही हातांचे एकमेकांवर दर्शन करणार उघडायचे आणि एक दृष्टिक्षेप उंकडे टाकून काय म्हणायचंय आपण? काय म्हणतो? हरी ओम. शाबास, खूप छान. पाठीचा काढा सरळ. संपूर्ण लक्ष मी जे सांगितले शंखाबद्दलची माहिती ऐकायची आहे ना? मला एक सांगा, शंख कोणी कोणी बघितलाय? हात वर. हात खाली. शंखाचा आवाज म्हणजे शंखनाद म्हणतो आपण, तो कोणी कोणी ऐकलाय? व्हेरी गुड. हात खाली. शंख वाजवायला म्हणजे शंखनाद करणं कोणाला येतं? 2, 3. व्हेरी गुड. बाकीच्यांना शंखनाद करता येत नाही. बरं, कोणी प्रयत्न केलाय पण जमणार नाही असं काही झालंय? ठीक आहे, व्हेरी गुड. प्रयत्न केला हा केला असं काही प्रयत्न. आता मला एक सांगा, शंख म्हटल्यानंतर डोळ्यासमोर कोणाचं आपल्याला प्रतीक सेकंड कोणत्या देवताचा आपल्याला भास होतो? बरोबर, भगवान विष्णूंचे 4 आयुध. कुठली कुठली? शंख, गदा, चक्र आणि चौथं काय? शंख, गदा, चक्र, पद्म. बरोबर, 4 ॲट्रिब्यूट. 4 हात बघितले ना? विष्णूचा फोटो बघितला कधी? हो, शंख, गदा, चक्र आणि पद्म, या 4 गोष्टी. आता शंख म्हटल्यानंतर त्याची आध्यात्मिक रचना, त्याची भौगोलिक संदर्भ हे सांगण्यासारखं भरपूर आहे. हा कोर्स बघितल्यानंतर 1-1.5 तासाचा विषय आहे, परंतु आपल्या हातामध्ये फक्त 15 मिनिटं आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये जेवढ्या गोष्टी आपल्याला समजतील, कळतील, त्या आपण बघणार आहोत. आणि जास्त करून त्याची वैज्ञानिक बाजू आणि शंखनाद केल्यामुळे काय फायदे मिळतात आणि त्याचे शंख कसे तयार होतात हे आपण आज बघणार आहोत. कारण त्याची आध्यात्मिक रचनाचा तुम्ही उल्लेख केलात ना, तर तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे की शंख जो आहे हे भगवान विष्णूंचं प्रतीक आहे, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याची उत्पत्ती जी आहे ती समुद्र मंथनात झालेली आहे. भगवान विष्णूंचे 10 अवतार, त्यांना शंख कसे प्राप्त झाले त्याची आख्यायिका आहे, त्याचे रेफरन्सेस आपल्याला सापडतात. अगदी विठ्ठलाच्या हातात बघितलं तरी एका हातात शंख आणि एका हातात तुम्हाला कमळ दिसतं. बरोबर, तर असे आध्यात्मिक गोष्टी भरपूर सांगण्यासारख्या आहेत. भौगोलिक सांगितलं तर भौगोलिक त्याच्यामुळे जास्त आहे. भौगोलिक म्हटलं तर शंख नावाने आपल्याकडे लिपी होती, लँग्वेज. त्याच्यानंतर शंख नावाने आपल्याकडे करन्सी होती, स्टॅम्प्स होते. शंख नावाने आपल्याकडे फ्लॅग आहे, पोस्टल फ्लॅग जो आहे शंखाच्या नावाने आहे. भारतामध्ये आणि भारताबाहेर शंखांचे भरपूर आपल्याला प्रकार बघायला मिळतात आणि भौगोलिक संदर्भ पण आपल्याला बघायला मिळतात. परंतु इतिहास आणि भूगोल हा आजचा आपला विषय नाही. आज आपण तो बाजूला ठेवतो. आज आपण प्युअर विज्ञान बघून घेऊ, म्हणजे शंखपासून बनलेला आहे.
जवळजवळ 200हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत ज्यांच्यामुळे आपलं शरीर हे बनलेलं आहे. आणि सर्वात महत्वाची जी पेशी आहे ना ती आपल्या बुद्धीमध्ये ब्रेनमध्ये आहे, त्याला म्हणतात न्यूरॉन्स, बरोबर. आणि ह्या न्यूरॉन्स ही जी पेशी आहे ही काय करते तर संपूर्ण आपल्या शरीरामध्ये जी संवेदना आहे की आपल्याला ज्या गोष्टी आता इथे मॅडमनी किंवा आपल्याला तुम्हाला जे शिकवलं जातं ते तुम्ही ग्रहण करता, ते शिकवल्यानंतर ते तुम्ही आत्मसात करता आणि तसं तुम्ही ती कृती करता. हे कसं शक्य आहे तर ह्या न्यूरॉन्समुळे शक्य आहे. अगदी साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला डास चावल्यानंतर तुम्ही पटकन काय करता, जिथे डास चावलेला असेल तिथे पटकन तुम्ही मारता, म्हणजे डास मारण्याचा प्रयत्न करता आणि चावला असेल तर तिथे तुम्ही चोरता. तर हे जे सेन्सेशन्स आहे बरोबर हे कोण सांभाळतं तर हे न्यूरॉन्स सांभाळतं. मग ह्या अनेक पेशी आहेत, हे अनेक न्यूरॉन्स आहेत, हे आपल्याला चांगलं त्यांचं काम सांभाळायचं असेल तर एक साधन कुठलं आहे तर ते म्हणजे शंखनाद. तुम्ही शंखनाद रेग्युलर बेसिसवर केला तर ह्याने काय होतं तर त्या व्हायब्रेशन्समुळे आपल्या मेंदूमध्ये ज्या ग्रंथी असतात त्यांचा स्त्रव म्हणजे सिक्रिशन इतकं छान प्रकारे होतं की त्यांनी आपली बॉडी बॅलन्स व्हायला मदत होते. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये ज्या अनेक संस्था आहेत, पचन संस्था आहे, रक्तविसरण संस्था आहे, नर्वस सिस्टीम्स आहे, ह्यांचं पण काम उत्तमरित्या या. तो पहिली गोष्ट म्हणजे तो शंख तुमच्या राईट हँडमध्ये करायचा, बरोबर. तो कशासाठी कारण तेवढं तुमचं बॅलन्सिंग सोपं जातं. एका हात जो आहे, आता माझ्या एका हातामध्ये माईक असल्यामुळे मी एका हाताचा वापर करतोय, परंतु जेव्हा माईक असेल शंख घेतलाय तेव्हा एक हात खाली बेसला धरायचा, अशा पद्धतीने बेसला धरायचा. बेसला धरल्यानंतर आपलं शंखनाद करताना आपली जी मान आहे ती वरच्या बाजूला थोडीशी करायची. धन्यवाद. आपली जी मान जी आहे ती मान थोडी वरच्या बाजूला करायची का कारण त्याच्यामुळे आपला जो ब्रिदिंगचा जो पॅसेज आहे हा मोकळा राहतो. पाठ सरळ, मान किंचित वरच्या बाजूला, बरोबर. आता पाठ मी सरळ म्हटलं लगेच सरळ झाली ती चांगलीच गोष्ट आहे, परंतु शंखनाद करताना पण सरळ करायचे, पाठ ठेवायचे आपल्याला. मग काय करायचं दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आणि मग एका लयीमध्ये तुम्ही शंखनाद करायचा. शंखनाद करताना दुसरं काय तर ह्या शंखाला इथे भोक तुम्हाला दिसतंय, सगळ्यांना दिसतंय का? हे जे भोक आहे, होल आहे, हे तुमच्या तोंडाला सील करायचं. इतकं सील करायचंय की जेव्हा तुम्ही हवा फुंकाल तेव्हा इकडे तिकडे त्याच्यातनं आवाज गेला नाही पाहिजे, हवा वाया गेली नाही पाहिजे. नाहीतर काय होईल, कसं होईल, समजा गॅप राहिली तर असा आवाज येईल, मग तो शंख वाजणारच नाही, बरोबर. त्यामुळे सील असणं अत्यंत गरजेचं आहे. मग सील केल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आणि मग शंखनाद करायचा. कसा दीर्घ श्वास घेतला तुमची ब्रीदिंग कपॅसिटी वाढत. तुम्ही बाजारामध्ये जाता जेव्हा शंख बघता तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार तुम्ही बघायला मिळतात. मग ते सगळेच शंख वाजवायचे असतात का तर नाही. काही शंख जे असतात जे छोटे असतात ना ते वाजवता येत नाही, जे मोठे शंख असतात तेच वाजवता येतात. कारण शंख वाजवण्यासाठी ना हवा फुंकल्यानंतर त्याच्यातनं जी ध्वनी निर्मिती होते त्याच्यासाठी जे डिस्टन्स पाहिजे त्याच्यामध्ये पण परत विज्ञानच आहे. तर डिस्टन्स पाहिजे ते कमीत कमी 5 इंचाचं पाहिजे. तर 5 इंचाच्या वरती असेल तर त्याला उत्तम शंखनाद आपल्याला करता येतो. त्याच्या खाली असेल तर त्याच्यातनं आवाज येतो, पण तो आवाज कसा येतो तर कुकरच्या शेगडीसारखा असा हाय पिचचा साऊंड येतो. मग तो नीट वाजत पण नाही, आपल्याला तो वाजवायला त्रास पडतो. मग असा हा तो शंख जो आहे तो शंख तयार कसा होतो तुम्हाला काही कल्पना आहे का? शंख कोण तयार करतं? बरोबर, एक किडा असतो, तो निघून गेला तो आपल्याला शंख मिळतो असं त्याने उत्तर दिलं. पण तो किडा कुठला असतो, त्या किड्याला नाव काय ते नाही. बरं, किडा म्हणण्यापेक्षा त्या प्राण्याची जी जात आहे त्याला गोगलगाय अशी म्हणतात. गोगलगाय तुम्ही बघितलंय? बरोबर, इंग्लिश मध्ये त्याला स्नेल म्हणतात, त्याला गोगलगाय आहे. बरोबर, ह्या गोगलगायीचं हे कवच आहे.
पाठीवरचं कवच आहे. कारण इतर प्राणी येऊन त्या गोगलगाईला खातील या भीतीमुळे ती गोगलगाई लपण्यासाठी ते कवच बनवते. मग अशा ह्या गोगलगाई किती जातीच्या आहेत, किती प्रकारच्या आहेत ते कोणी सांगू शकेल का? आतापर्यंत किती प्रकारचे गोगलगाई तुम्ही बघितल्या? समुद्रामध्ये पण गोगलगाई असतात, गोड्या पाण्यात पण असतात, जमिनीवरच्या पण असतात. किती आहेत काय बघितल्यात कोणी अंदाज? बर, दुसरा कोणी? 4 प्रकारच्या गोगलगाई असतात. किती? 45,000. बरोबर. मग 45,000 प्रकारच्या गोगलगाई म्हणजे थोडक्यात 45,000 प्रकारचे शंख झाले. गोगलगाईमध्ये पण प्रकार खूप आहे. तुम्ही जसं विज्ञान पुढे शिकाल ना, म्हणजे ज्याच्यामध्ये झुलॉजी हा पार्ट येतो विज्ञानामध्ये, ज्याच्यामध्ये प्राण्यांबद्दलची माहिती दिली जाते, तर गोगलगाईच्या जवळजवळ 90,000 प्रकार आहेत. परंतु ज्याच्यावर पाठीच म्हणजे कवच असलेली जी मंडळी आहेत ती कुठली आहे, तर ती 45,000. मग हे जे पिल्लू गोगलगाय असते, जेव्हा गोगलगाईचा जन्म होतो ते कसा होतो, तो एका अंड्यातनं बाहेर, अंडी घालते, अंड्यातनं बाहेर आल्यानंतर काय करतं, तर त्याला भूक लागलेली असते त्या पिल्लाला, तर ते जे कवच असतं ना, ते कवचच पहिले ते खातात पिल्लू. का? कारण ते कवच आहे ते प्युअर कॅल्शियमचं बनलेलं आहे. ते कवच ते पहिले खातात. मग त्यांचं कुठल्या जातीचा जो जी गोगलगाय आहे त्या गोगलगाईप्रमाणे त्यांचं वय वाढत जातं आणि मग त्याप्रमाणे त्यांचं कवचची निर्मिती तयार होते. काही गोगलगाईंचं 2 वर्षच जगतात, काही 5 वर्ष, काही 10 वर्ष, प्रत्येक जाती वेगळ्या वेगळ्या असतात. मग त्यांच्या जातीप्रमाणे त्यांच्यावरचं कवच तयार होतं. मग कवच हे कसं तयार होतं, तर त्यांच्या शरीरामध्ये एक अवयव असतो, त्याच्यातनं प्रोटीन्स, विटॅमिन्स, सॉल्ट, मिनरल्स हे वेगवेगळे द्रव्य असतात, ते बाहेर पडतात आणि त्याच्यावर कवच निर्मिती तयार होते. मग एक लेयर कवच, वॉटरप्रूफ कवच असं म्हणतात. कसं असतं, तसं ब्राऊन रंगाचं हे कवच असतं. बरोबर. हे वॉटरप्रूफ कवच आहे. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये वर्षानुवर्ष हा शंख तसाच राहिला तरी हा शंख खराब होत नाही, कारण हे वॉटरप्रूफ कवच. मग आपले फिशरमन्स किंवा आपले वेगवेगळे जी लोक आहेत, ट्रेडिंग करणारे लोक हे समुद्रातलं शंख काढतात, साफ करतात, स्वच्छ करतात, पॉलिश करतात आणि मग तुम्हाला अशा प्रकारचा शंख तुम्हाला बाजारामध्ये विकायला मिळेल. कारण असा शंख तुम्ही विकत घेणार नाही, तुम्हाला वाटेल खराब शंख आहे. जेव्हा पॉलिश केलेला छान शंख असेल तर तुम्ही तो विकत घ्या. बरोबर. मग ही जी गोगलगाय आहे, ही गोगलगाय ज्या प्रांतामध्ये राहते ना, त्या प्रांताच्या आजूबाजूच्या ऍटमॉस्फिअर प्रमाणे ती त्याचं कवच बनवते. या गोगलगाईला तसं बघितलं तर फक्त ब्लॅक अँड व्हाईटच दिसतं, त्यांना कलर दिसत नाही. आपल्याला कसं रंगबिरंगी दिसतं ना, त्यांना दिसत नाही. आणि त्यांची जी दृष्टी आहे ती इतकी नाजूक आहे की जोपर्यंत त्यांना येणारा प्राणी जवळ येत नाही त्यांना खाण्यासाठी, तोपर्यंत त्यांना दिसत नाही. आल्यानंतर ते पटकन त्याच्यामध्ये ते लपतात. बरोबर. आता ही ज्या गोगलगाई आहेत, ह्या गोगलगाई ब्रीडिंग कसं करतात, म्हणजे अंडी कशी घालतात. अंडी घालण्यासाठी मेल फिमेल एकत्र येतात. मेल फिमेल एकत्र आल्यानंतर त्याच्यातलं जी ब्रीडिंग जी आहे, अंडी घालण्याची प्रोसिजर कशी, तर तब्बल त्याला 6 वर्ष लागतात. एवढा त्यांचा स्पीड हळूहळू आहे. परंतु समजा एखादा प्राणी त्याच्या मागे लागला ना, तर भीतीपोटी 2 ते 3 इंच उड्या मारून पण ते जातात पटापट. हे गोगलगाई उडी पण मारू शकते. आता उडी मारायची, ब्रीडिंग करायचं, इकडून तिकडे फिरायचं, बिचारा तर भूक तर लागत असेल ना. मग ती मंडळी प्युअर व्हेजिटेरियन आहे. काय करतात, फक्त फंगस, पानं, फुलं एवढंच खातात, दुसरं काही खात नाही. नॉनव्हेज मंडळी नाही, व्हेजच आहे, प्युअर व्हेज. आता खाण्यासाठी मला एक सांगा, गोगलगाईला दात आहेत का, ते असे म्हणजे चावून खातात का डायरेक्ट गिळतात? काय तुमचा अंदाज आहे? डायरेक्ट गिळतात. बरोबर. आणि दात आहे असं कोणाला वाटतंय? कोणालाच नाही. बर. मग ही कल्पना चुकीची आहे. ते गिळत नाही, गोगलगाईला दात असतात आणि ते चावून चावून खातात. तुम्हाला पण सांगितलं ना, अन्न चावून चावून खायचं, डायरेक्ट गिळायचं नाही. तशा गोगलगाईला पण तशीच शिकवण दिली लहानपणापासून, जे काय खायचं ते चावून चावून खायचं. आता तुम्ही सांगा, आपल्या माणसाला किती दात असतात? बरं. आता तुमचं शरीर यष्टी केवढी मोठी आहे आणि तुमची दाताची संख्या. आता गोगल 5, अजून काही दात आहे ते तर कन्फर्म आहे. बरोबर. 6, 5, 4,
टोटल त्यांना 12,000 दात असतात. आता कसे तुम्ही म्हटलं 12,000 दात म्हणजे ते केवढे बाहेर असतील? नाही, इतके बारीक 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 दात असतात की तुम्हाला ते मायक्रोस्कोपनीच बघायला लागतात, भिंगानीच बघायला लागतात, असे तुम्हाला ते दिसतच नाही. विज्ञानाने असा पण शोध लावलेला आहे की सर्वात जी मोठी गोगलगाय आहे ना, त्याला 20,000 दातापर्यंत सापडलेले आहेत. म्हणजे 12,000 ते 20,000 या दरम्यानमध्ये त्यांना दात असतात बारीक बारीक, आणि जे अन्न खातात ते मंडळी ते चावून चावून खातात. आता खायचं आहे, फिरायचं आहे, ब्रीडिंग करायचं आहे, भरपूर कामं करायचं आहे, कवच पण तयार करायचं आहे. मग बिचारे दमत असतील, झोपत पण असतील. मग तुमच्यासारखे झोपतात का? इतर प्राण्यांसारखे झोपतात का? रात्र झाली की झोपायचं, सकाळी उठलं की काम चालू करायचं, असं करतात का? नाही. ती मंडळी कशी काम करतात तर सलग 15 तास झोपतात, 15 तासानंतर उठतात आणि मग 30 तास काम करतात. जेवढं झोपतात त्याच्याबरोबर डबल काम करतात. 30 तासानंतर त्यांची बॅटरी संपते, परत 15 तास ते झोपतात. मग याच्यामध्ये सकाळ आहे, संध्याकाळ आहे, रात्र आहे असं काही समावेश नाही. कुठलाही काळ असो, पण 15 तास झोप, 30 तास काम, एवढं त्यांची मेहनत करण्याची क्षमता आहे. मग ह्या ज्या 45,000 जाती आहेत, त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते साधारण दिसतात कसे? त्याची काही विभागणी केली आहे का? त्याच्यामध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत का? तर त्याच्यात प्रकार आहेत ना. काही तुम्ही शंख बघितले. आता मी तुम्हाला एक एक शंख तुम्हाला दाखवायला सुरू करतो. हा जो शंख आहे, या शंखाला म्हणतात अन्नपूर्णा शंख. आता नाव मी सांगेन, हे आपण ठेवलेली नाव आहे. म्हणजे भारतामध्ये त्या नावाने या शंखांना ओळखलं जातं. विज्ञानाप्रमाणे त्यांची सगळ्यांची नावं वेगळी आहेत. 45,000 जातींना 45,000 वेगवेगळी नावं विज्ञानाने दिलेली आहेत. पण त्या नावाने आपण बाजारामध्ये गेलो की मला समजा आपण एक विज्ञानाने नाव दिलेलं आहे की जी गिगास, असं एक नाव ते दिलेलं आहे, बरोबर नाव. आता ते उच्चार करायला पण किती कठीण जात आहे, जी गिगास. आणि दुकानदाराला सांगितलं मला जी गिगास नावाचा शंख दे, तर तो आपल्याला बाहेरच काढेल. तो म्हणाला हा कोणतरी वेळा माणूस आहे. परत त्याला मी सांगितलं की मला विष्णू शंख दे, मला अनंत विजय शंख दे, की मला अन्नपूर्णा शंख दे, अशी मी नावं सांगितली तर तो दुकानदार आपल्याला एंटरटेन करणार आहे. तर आपण भारतामध्ये ज्या नावाने ओळखले जातात ती नावं मी तुम्हाला आता सांगतोय. तर हा जो शंख आहे, हा शंख बघितला तर ह्याला अन्नपूर्णा शंख असं म्हणतात. आता हे फिमेल नाव आहे, कारण का आईस्क्रीमच्या कोन सारखं आहे बघा, आहे ना आईस्क्रीमच्या कोन सारखा. ह्याला काय म्हणतात? कोनस. आईस्क्रीमच्या कोन सारखा आहे म्हणून नाव काय दिलेलं आहे? कोनस. ह्याच्यामध्ये सब जाती बघितल्या तर 600 प्रकारच्या सब जाती आहेत. आणि या सगळ्या शंखांमध्ये शंख जे आहे, म्हणजे जी गोगलगाय आहे ती लोक पाळतात, पण पेट करून पण ठेवतात, बरोबर. कारण ते कोणाला चावत नाही, त्रास देत नाही. परंतु या 45,000 पैकी हे जे 600 ते 700 कोनस जाती ज्या आहेत ना, या पॉइझनच मानल्या जातात. कशा? तर ह्याच्यामध्ये जी गोगलगाय असते, त्या गोगलगाईला एक प्रकारचा एक डाल्ट असतो. म्हणजे आपली सेफ्टी पिन कशी असते, टाचणी, त्याच्यासारखा त्याला एक डाल्ट असतो. आणि समजा आपण ती गोगलगाय उचलण्याचा प्रयत्न केला तर ती टाचणी म्हणजे ती जी डाल्ट आहे ते आपल्याला मारतात, आणि मारल्यानंतर इतकं त्याच्यामध्ये पॉइझन असतं की आपला हात पॅरेंट पण होऊ शकतो. एवढं ते स्ट्रॉंग पॉइझन असतं. म्हणजे आधीची ती एवढीशी गोगलगाय, त्याच्यातला तो डाल्ट किती छोटासा असेल आणि त्याच्यामधलं ते पॉइझन किती स्ट्रॉंग असेल. आलं लक्षामध्ये? तर असा हा आहे कोनस. ही एक जात आहे. ह्याचा तुम्ही आता कसं आहे की प्रत्येक शंखांचे स्पेसिफिकेशन वेगवेगळे आहेत बघा. सगळ्यांचा रंग वेगळा आहे, त्याचा आकार वेगळा आहे, त्याचं डिझाईन त्याचं वेगवेगळं आहे. जास्त करून पूजेसाठी वापरला जातो. याला दक्षिणावर्ती शंख असं म्हणतात. आता पूजाविधी काय आहे, कशी पूजा करतात ती आपण आता आजचा विषय नाहीये, तो आपण आता इथे नाही सांगणार. परंतु पूजा करताना ह्या शंखाचा वापर केला जातो. याला दक्षिणावर्ती शंख असं म्हणतात. याची रचना जी आहे ना ती उलट्या बाजूने. तुम्ही कुठलाही शंख घ्या, हा तुम्ही शंख घेतला, आता हा शंख मी तुमच्या बाजूला धरलाय. हे ओपन कुठे झालंय? राईट साईडला ना, तुमच्या लेफ्ट साईडला ओपन झालंय तुमच्या, हो ना. आणि आता तुम्हाला जो मी दाखवला तो कुठे ओपन झालाय बघा? राईट साईडला. म्हणून दक्षिणावर्ती शंख हा पूजेसाठी वापरतात. नंतर आता मी जो शंख घेतला हा दत्तात्रय शंख म्हणून ओळखला जातो. त्याचं नाव कसं आहे? आता प्रत्येकाचा शंखाचे आवाज पण वेगवेगळे होतात. टेन्स आवाज. आता मगाशी मी असा आवाज होता ना, आता या शंखाचा आवाज होतो.
आवाज परत वेगळा येईल. म्हणजे थोडासा स्ट्रॉंग आवाज आला. म्हणतात अनंत विजय शंख. अनंत विजय शंख म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल महाभारत. माहितीये महाभारत, पांडव आणि कौरव. आणि जसे पांडव म्हणजे इथे होती महारथी होती तसे तिथे पण होते ना मंडळी. आणि प्रत्येकाकडे शंख होता. तर त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का? पांडवांमध्ये सर्वात मोठा भाऊ कोण होता तो तरी माहिती आहे का? हा, मग त्याचा होता अनंत विजय शंख, बरोबर. नंतर जो भाऊ कोण? भीम. त्याच्या शंखाचं नाव काय? पौंड. 3 नंबरचा भाऊ अर्जुन. त्याचं नाव होतं देवदत्त. शंखाचं नाव देवदत्त. नंतर नकुल. त्याचा सुघोष शंख. आणि सहदेव त्याचा मणिपुष्प. बरोबर. अशी शंखांची त्यांची नावं होती. तसंच इथे पण दुर्योधन म्हटलं ना, तर दुर्योधनाचा जो शंख होता ना त्याचं नाव होतं विदारक असं नाव होतं. किंवा गंगापुत्र भीष्म माहिती आहेत ना, त्याचं होतं गंगानाद. किंवा कर्ण याचा शंखाचं नाव होतं हिरण्यगर्भ. अशी त्यांची पण शंख होते, यांच्याकडे पण शंख होते. अशी वेगवेगळी नावं होती. पण आपल्या डिस्क्रिप्शन प्रमाणे तो शंख कसा दिसतो तर तो असा दिसतो. आता तुम्हाला दाखवलं तसा हा अनंत विजय शंख आहे, बरोबर. नंतर या शंखाचा मी नाद केला ना तो हा सुघोष शंख. याला सुघोष शंख असं म्हणतात. याची परत रचना वेगळी आहे. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांचा शंखाचं नाव काय? पांचजन्य शंख, बरोबर. या शंखाची गायत्री पण आहे पांचजन्य शंखाची. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. ही पांचजन्य शंख जो आहे तो साधारण कशा पद्धतीने दिसतो? तो अशा पद्धतीने. हा बघा, हा पांचजन्य शंख, बरोबर. आता हा जो पांचजन्य शंख आहे तो पोटातनं कसा दिसतो हा तो दाखवतो. आता ह्याचा आकार कसा आहे? आपल्या कानासारखा आहे बघा, आहे ना, आपल्या कानासारखा आहे. म्हणून असं सांगितलं जातं की बेस्ट साऊंड प्रोड्युसर ज्याच्यातनं सर्वात मोठा ध्वनी निर्मिती कोणाची आहे तर शंखाची आहे. आणि बेस्ट साऊंड रिसिव्हर ज्याच्यातनं छान ध्वनी आपल्याला ऐकू येते तो कोण आहे तर आपला कान. म्हणजे दोन्ही उत्तमच आहे ना निसर्गाने बनवलेलं, बरोबर. म्हणून ह्याला काय नाव दिलेलं आहे? गणेश शंख असं नाव दिलेलं. आणि ह्याच्यामध्ये शनी शंख, राहू शंख अशी पण शंख आहे. मोती शंख किंवा पिरामिड शंख असं म्हणतात. दिसला सगळ्यांना? स्पायडर सारखा आहे. किती आहेत त्याला? फिन्स किती आहेत? 6 आहेत ना. त्याला स्पायडर शंख असं नाव दिलेलं आहे, बरोबर. त्याला स्कॉर्पिओ शंख असं म्हणतात. स्कॉर्पिओ शंख हा कसा दिसतो? अशा पद्धतीने. याच्यामध्ये मोठा आहे पण रंग कसा बघा चटणी सारखा आहे ना. लगेच भूक लागली असेल चटणीचं नाव घेतलं तर चटणी कलर आहे याचा, बरोबर. ह्याच्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 शंख आहे. आणि चौथा जो आहे तो पूर्ण पांढरा आहे, मोतिया कलरचा, मोती शंखाचा. याला टर्बो शंख असं म्हणतात. आणि हे टर्बो शंखाची दुसरी वैशिष्ट्य काय माहितीये का? याच्यामध्ये खेकडा क्रॅब असतो ना तो लपण्यासाठी या शंखाचा वापर करतो. जवळजवळ 800 जातीचे हर्मिट नावाचे क्रॅब आहेत समुद्रातले. ते क्रॅब परत भीतीपोटी ह्याच्यातले गोगलगाय मेल्यानंतर हा शंख तसाच पाण्यात असतो. मग त्या शंखाचं वापर ते लपण्यासाठी ते करतात. हे हर्मिट प्रीमॅच्युअर शंखांमध्ये येतात, बरोबर. आता 2 छान महत्वाचे शंख. त्याच्या व्यतिरिक्त हिमालयामध्ये पण शंख मिळतात. रूपामध्ये हा शंख मिळतो. म्हणजे ह्याचं वय जे आहे ते कमीत कमी 40,000 50,000 वर्षापूर्वीचा हा शंख तुम्ही म्हणू शकता. एवढा जुना हा शंख असू शकतो किंवा त्याच्यामध्ये जास्त फॉसिल रूपामध्ये. आणि हा जो शंख आहे हा तुम्ही नीट जवळून बघितला तर तो डायमंड सारखा हिऱ्यासारखा चकाकतो आतल्या बाजूने, बरोबर आहे. आतल्या बाजूने आहे ना केवढा मोठा वाजवतो. ह्याचा जवळजवळ 18 इंच लांब आहे. किती आहे? 18 इंच लांब आहे हा शंख. आणि आपल्याकडे भारतामध्ये चेन्नईच्या म्युझियम मध्ये हा शंख सेम असा शंख 2 फुटापर्यंत तिथे ठेवलेला आहे, बरोबर. आता हा वाजवण्याचा प्रयत्न करतो.
शंख वाजवताना ही कला नेहमी लक्षात ठेवायची की शंख वाजवताना कमीत कमी 5 इंच, मॅक्झिमम तो 7 ते 8 इंचाचा शंख असेल तर तुम्हाला वाजवायला सर्वात सोपा जातो. कारण त्याची रचना अशी बनवलेली आहे की तुम्ही दीर्घ श्वास घेऊन जेव्हा तुम्ही शंखनाद करता तेव्हा तुम्ही तो इझिली वाजवता येतो. 5 इंचाच्या खालचे शंख वाजवायला तुम्हाला त्रास पडतो आणि 8 ते 9 इंचाच्या वरचे शंख वाजवायला तेवढी तुमची ब्रीथिंग कपॅसिटी पाहिजे आणि तेवढा वाजवायला तेवढी क्षमता पण पाहिजे आणि तेवढा जोराने तो वाजत पण नाही. परंतु हा आपण वाजवायचा आज प्रयत्न करूया. मला तर एक प्रश्न आहे. आता त्याचा प्रश्न मगाशी त्यांनी काय प्रश्न विचारला की शंखांमध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या जाती आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे हे जे कवच आहे हे कवच जसं तो जन्म गोगलगाय घेते तेव्हापासून हे कवच बनवायला ते सुरू करते आणि ती मरेपर्यंत ते कवच घेऊन ती सगळीकडे फिरत असते. आता 45,000 जाती म्हटल्यानंतर प्रत्येक जातींची रचना वेगवेगळी आहे. कोण बारीक असेल, कोण मोठा असेल. आपल्याकडे रेकॉर्डेड तुम्हाला म्हटलं तसं की सर्वात मोठा शंख घेऊन येणारे कोणते आहेत तर 2 फुटापर्यंत सापडले. मग त्याप्रमाणे जसं तो गोगलगाय वाढत जाते त्या गोगलगायची रचना माहिती आहे की साधारण ती 4 इंच 3 इंच ती गोगलगाय बनणार आहे. तर त्याप्रमाणे त्याचं कवच बनतं. त्याचं प्रपोर्शन असं आहे की साधारण 2 इंचाचं ती गोगलगाय असेल तर त्याच्या 1 ते 1.5 इंच जास्त त्याची वरची रचना असते. कारण त्याला आपल्या लपण्यासाठी तेवढा 1-1.5 इंच त्याला मोठा बनवायला पाहिजे. म्हणजे समजा 2 फुटाचा तुम्हाला शंख सापडला असेल तर त्याच्यातली जी गोगलगाय असेल ती साधारण ती 17 ते 18 इंचापर्यंत किंवा 21 इंचापर्यंत ती असेल. कारण तेवढी ती आतमध्ये ती मावली पाहिजे. तेवढ्या 2 फुटा एवढी ती गोगलगाय आपल्याला मिळत नाही. परंतु ह्या ज्या सगळ्या गोगलगायी आहेत ह्या खोल समुद्रामध्येच आपल्याला मिळतात. ज्या बारके बारके तुम्ही समुद्र